राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं खऱ्या अर्थाने काल विमान अपघातात मृत्यू झाला। त्यानंतर संपूर्ण राज्यभर दुःखाचं सावट पसरले। एकंदरीतच सकाळीच आज अंत्यविधीचा कार्यक्रम उरकला। लाखो जनसागर या अंत्यविधीसाठी आला होता। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे ताई देखील आहेत। ताई, काय सांगाल, आज लाखो जनसागर खऱ्या अर्थाने दादांच्या अंत्यविधीला काय? दादांनी, माननीय अजितदादांनी स्वतःच्या कामातनं, स्वतःच्या स्वभावातनं आत्ता जो काही जनसमुदाय बघताय तो नुसता जनसमुदाय नाही हो, दादांचा परिवार आहे। परिवार एवढा मोठा दादांनी त्यांचा परिवार त्यांच्या कामाने, त्यांच्या निस्वार्थी कामाने, त्यांच्या प्रेमाने जमवलेला आहे। महाराष्ट्रात माननीय अजितदादांसारखा नेता होणारच नाही। मी सगळे नेते बघितलेत आणि खूप नेते जवळून बघितलेले। परमेश्वराने अजितदादांना आपल्यापासून हिरावून घेतलं। अजितदादांनी प्रत्येक व्यक्तीला भरपूर काही दिलेले। आता वेळ देण्याची आली ती आमची, या सगळ्या परिवाराची। त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती असेल, आज जरी दादा आपल्यासोबत नसतील, दादांनी आपल्यासाठी जे केलेलं आहे याचं भान ठेवून तुम्ही त्यांना अग्नी दिल्यावर प्रत्येक जण रडत होता, ते अश्रू तुमचे खऱ्या अर्थाने सार्थक लावायचे असतील तर खासदार सुनेत्रा वहिनी, पारदादा, जयदादा यांच्यासोबत खंबीरपणे आणि निस्वार्थीपणे उभं राहणं काम आहे। ते जेव्हा आपण उभं राहू तेव्हाच ती माननीय अजितदादांना भावपूर्वक श्रद्धांजली राहील। हे सगळं व्यर्थ आहे। कसं आहे, जगात नेता होतात, कामं करतात, जातात, येतात, अंत्यविधी। आता हे दादांवर प्रेम करणारी लोक आहेत, परंतु म्हणजे दादांनी अनेक खासदार आमदार बनवले। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लेकीसारखं मी सांगितलं काल की आमचा बाप माणूस गेला, आम्हीच नाही तर महाराष्ट्र पोळका झाला। कारण का महाराष्ट्राच्या भाग्यविधाता जरी म्हणलं तर हे दादाच होते। ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होती, ज्या पद्धतीने ते प्रत्येक व्यक्तीला आश्वासित करत होते, परिवाराचा घटक बनवत होते, ती अद्भुत शक्ती नाही हो कुणाकडं, नाही लक्षात घ्या। अशा आठवणी दादांच्या, कारण आपण काय पक्षाच्या नेत्या राहिलेल्या आहात, काय आठवणी अशा, कारण खूप आठवणी आहेत। प्रत्येक वेळी दादांनी बोललंच पाहिजे असं नाही। दादांना एक मेसेज केला की तिथनं दादांचे लगेच PNचे फोन यायचे, कामं व्हायची। आत्ता मी जाळीवर चढले होते निवडणुकीमध्ये, निवडणूक आयोगाचं काम झालं, निरोप पाठवला रुपालीला, म्हण असू दे, झाली हार, आपण उद्यापासून परत लढू, एकत्रित लढू। ते दादाचं बोलणं म्हणजे ते वैशालीताईजवळ बोलले, वैशालीताई नागवडे, आणि फक्त रुपाली पाटील ठोंबरे दादांची कार्यकर्ती बहीण आहे का तर नाही। प्रत्येक महिला तुम्ही कुठलीही घ्या, आज ती प्रत्येक महिला रडते की घरच्या भावाचा, म्हणजे भाऊ गेल्यावर एवढं दुःख होणार नाही हो, तेवढं अजितदादा गेल्यावर प्रत्येक कुटुंबाला आपल्या घरातला सदस्य आपला पाठराखा। कारण का महिलांना सवय होती, अडचण आली की दादाकडे जायचं आणि 2 मिनिटात सांगायचं। म्हणजे कुठलीही कौटुंबिक हिंसाचार असू द्या, घरातला प्रॉब्लेम असू द्या, प्रशासकीय असू द्या, उपमुख्यमंत्री असून सुद्धा दादा ज्या तत्परीने एक परिवारातली आपली भगिनी आली जे काम करायचे ना, शब्दात नाही व्यक्त करू शकत। माझी एवढीच विनंती राहील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या माझ्या सगळ्या सहकारी बंधू भगिनींना, जे दादांनी आपल्याला निस्वार्थी दिले ना, ती वेळ आता दादा नाही आहेत। ती वेळ आपल्याला खासदार सुनेत्रा वहिनी, पारदादा आणि जयदादा यांना द्यायची, तरच ही भावपूर्वक श्रद्धांजली त्यांना अर्पण होईल। नक्कीच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे होत्या। खऱ्या अर्थाने आज अंत्यविधी झालेला आहे आणि सुनेत्रा पवार असतील, पार पवार असतील आणि जय पवार असतील, यांच्या मागे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठामपूर्ण उभं राहिलं पाहिजे। हीच खरी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली राहील, असं ठाम मत रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकी सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।